नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। भगवान त्र्यंबकेश्वराच्या पावन नगरीत महाशिवरात्रीचा उत्साह शिगेला पोहोचला असून नील पर्वत येथील श्री पंचक्षणा जुना आखाडा येथे आयोजित 7 दिवसीय विशेष अनुष्ठानाची आज विधिवत पूर्णाहुती करण्यात आली। मंत्रोच्चार आणि जयघोषात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता। महाशिवरात्री निमित्त आखाड्यात गेल्या 7 दिवसांपासून विविध धार्मिक विधी, महामृत्युंजय जप, लघुरुद्र तसेच विशेष होम हवन यांचे आयोजन करण्यात आले होते। आज सकाळी शास्त्रोक्त पद्धतीने पूर्णाहुती देत या अनुष्ठानाची सांगता करण्यात आली। या अनुष्ठानाचे पौराहित्य वेदमूर्ती त्रिविक्रम शास्त्री जोशी यांनी पार पाडले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धार्मिक विधी अत्यंत विधीपूर्वक संपन्न झाले। मंत्रोच्चारांच्या निनादाने आणि हर हर महादेवाच्या जय घोषणाने संपूर्ण आखाडा परिसर शिवमय झाला होता। या मंगल प्रसंगी जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय महामंत्री हरिगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वरिष्ठ साधू महंतांची उपस्थिती लाभली। यामध्ये महंत शंकरानंद सरस्वती महाराज, गणेशानंद सरस्वती महाराज, शिवगिरी महाराज, धनंजयगिरी महाराज, नीलकंठगिरी महाराज, दीपकगिरी महाराज यांसह अनेक साधू महंत उपस्थित होते। तसेच सुशांत तुंगार, सुशांत बागडे आदी भाविकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला। अनुष्ठानाच्या पूर्णाहुतीनंतर भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। उपस्थित साधू संत व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। महाशिवरात्रीच्या पावन पर्वात नील पर्वतावरील हा धार्मिक सोहळा भक्तांसाठी आध्यात्मिक ऊर्जा देणारा ठरला। त्र्यंबकेश्वर नगरीत सर्वत्र शिवभक्तीचे वातावरण निर्माण झाले असून हर हर महादेवाच्या जयघोषात महाशिवरात्री उत्सवाची सांगता होत आहे। ब्युरो रिपोर्ट रामदास शीतसह स्टार लोकशक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर।